नितेश आणि तेजू डॉक्टर कामाक्षी यांच्या क्लिनिकला गेले. डॉक्टर कामाक्षी ह्या खूप प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ होत्या. त्यांनी तेजूचा प्रॉब्लेम नीट समजावून घेतला, तिला तपासले. तेजूच्या बोलण्यात तिच्या मनातील अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसून आली. त्या म्हणाल्या, हे बघ तेजू, पहिल्यांदा शारीरिक संबंध करताना थोडा स्त्राव, वेदना, रक्तस्त्राव हे होणे साहजिक गोष्ट आहे, पण ती अगदी 1-2 वेळापुरतीच. तू 4 महिन्याचं बोलत आहेस, तर मला वाटतं तुझा हा त्रास मानसिक पण असावा. पण डॉक्टर, मानसिकरित्या मी ह्या गोष्टीसाठी तयार होते. आता आमच्या लग्नाला 4 महिने होत आले आणि अजून एकदाही मी त्याला त्याच्या हक्काचे प्रेम नाही देऊ शकले. मी एक शिकलेली, मॉडर्न आणि शहरात वाढलेली मुलगी आहे. शरीर संबंधावर सर्व माहिती मला आहे. मग मी मानसिकरित्या कमकुवत कशी असेल? तेजू बोलता बोलता रडू लागली. मी समजू शकते. तुझी रिपोर्ट्स आले की आपण पुढे काय करायचे ते बघू. गरज वाटल्यास नितेशची तपासणी पण करून पण आता तरी गरज वाटत नाही. तोपर्यंत मी तुला हा त्रास कमी व्हायची औषधी देत आहे. ती घे आणि एकदा शांत मनाने विचार कर. कदाचित तुझे उत्तर तुलाच मिळेल. नितेश केबिनच्या बाहेर बसला होता. त्याने उशीर होईल असं ऑफिसला मेसेज केला. तेजू बाहेर आली व त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली, पण नितेशने तिला थांबवले. तिचा हात धरून फक्त चल म्हणाला. ते दोघे एका रेस्टॉरंटला आले. निसर्गाच्या सानिध्यात छोटेसे निवांत होते. पानाफुलांची सजावट पाहून मन प्रफुल्लित होईल असेच होते. ते तिथे एका प्रायव्हेट सेक्शन मध्ये ते गेले. त्यांनी दोघांनी कॉफी मागवली. तेजू खाली मान घालून बसली होती, जवळपास रडलेली झालेली होती. नितेश एक दीर्घ श्वास घेत तिच्या हातावर हात ठेवतो. हलकेच दाबत डोळ्यांनी आश्वासक नजर देत शांत करतो. तेजू, तुझ्या माझ्यावर विश्वास आहे? तो हळूच विचारतो. तेजू काठोकाठ भरलेल्या पापण्यावर करते. तसाच तो तिचे अश्रू उघडण्याच्या आधीच त्याच्या बोटांनी हलगत टिपतो. आपण पती पत्नी आहोत. आपल्या नात्याला पूर्णत्व आपण शरीराने एक झाल्यावर येईल हे जरी खरे असेल, तरीही त्याआधी आपण एकमेकांचे छान मित्र बनू, एकमेकांना समजून घेऊ, एकमेकांवर मनातून भरपूर प्रेम करू. आणि ती प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त शरीर संबंधाची गरज नाही. माझे तुझ्यावर प्रेम आहे हे सांगायला मला त्याची काहीच गरज नाही. त्याने तिचे दोन्ही हात हातात घट्ट धरले. तेजू, माझ्या स्पर्शात तुला कधी फक्त वासना जाणवते, कधी असुरक्षितता वाटते? तेजू नकारार्थी मान हलवते. नजर खालीच होती. नितेशने तिची हनुवटी वर करत म्हणाला, माझ्या डोळ्यात बघ. सांग, मी तुला कधीतरी ह्या गोष्टीसाठी जबरदस्ती केली किंवा दोष दिला? तिने रडूनच नाही म्हणत उठून बाजूला बाहेर पाहत उभी राहिली. इतक्यात कॉफी आली. त्याने तिला बोलावले, पण ती तिथेच डोळे पुसत उभी राहिली. नितेश उठला. तिच्या दोन्ही गालावर हात ठेवले. तेजू, माझी कसलीही तक्रार नाही. प्लीज या गोष्टीचं इतकं टेन्शन नको घेऊ. इतकं बोलून तिच्या कपाळावर ओठ टेकले. तेजू त्याच्या कुशीत शिरली. मनावरील ओझे कमी झाले नव्हते. मात्र माहिती नाही का, पण तुझ्या मिठीत आल्यावर काही क्षण जगावे लागतात. मला स्वतःला सावरायला 2-3 सेकंद झाल्यावर कळते की तुझ्या मिठीत सुरक्षित आहे. तेजू, अगं नवीन लग्न झालंय आपलं. हे असं होणारच राणी. यू आर जस्ट ओव्हर थिंकिंग. टेक युअर टाइम डिअर. रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. तो तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला. तेजू आता शांत झाली होती. कॉफी थंड झाली तरीही दोघांनी प्यायली. ऐक, संध्याकाळी बाहेर जेवायला जाऊ. मी आणलेली साडी नेसून तयार राहशील? तो विचारत होता. तेजू लाजून होकारार्थी मान हलवत असते. आता घरी जाऊन औषधी घे आणि निवांत झोप असे म्हणून तिला घरी सोडले व तो ऑफिसला निघून गेला. तेजू घरी आली. सासूबाईंनी स्वयंपाक तयार करून ठेवला होता. त्या म्हणाल्या, जेवण करून औषधी घे आणि आराम कर. इतक्यात दिया, वहिनी,
दादा फार त्रास देतो का ग तुला? हे ऐकून तिला थोडं हसू आलं. सर्वांना मिळून जेवण केलं व तेजूने औषधी घेतली. नितेशचा फोन आलाच होता. जेवण व औषधी घेतली का हे विचारायला. ती आराम करण्यासाठी वर खोलीत गेली, पण तिला काही केल्या चैन पडेना. नितेश, तुम्ही कितीही नाही म्हणाला तरी शरीर सुख हा वैवाहिक सौख्याचा पाया आहे. त्याशिवाय लग्न पूर्ण कसं होणार? ती आताही अस्ताव्यस्तच होती. नितेश इतका समंजस दाखवायचा तितकाच ती स्वतःला अपराधी मानायची. इतका प्रेमळ नवऱ्याची साधी मागणं पूर्ण करता येऊ नये ही विचार करू लागली. मला नक्की इतरांपेक्षा वेगळं काही होत आहे, नॉर्मल पेक्षा जास्त त्रास होत आहे. हा त्रास सामान्य नाही का? मलाच का? काय कारण असेल? डॉक्टर कामाक्षी म्हणाला तसा मानसिक की शारीरिक असंख्य प्रश्नाची तिच्या मनामध्ये गोंधळ उठला. ती अधिकाधिक खोल विचार करू लागली. डोळे गच्च मिटून घेतले. भूतकाळात गेली. काही आठवायचा प्रयत्न करू लागली. काहीतरी अशाच प्रकारची हो, अशाच वेदना, अशीच किंकाळी, अशीच मी रडत होते. पण कधी मी एवढी होते? फार लहान होते, कदाचित दुसरी नाही पहिलीतच असेल. असेच कुणीतरी मला केले होते. झोपेत असताना मी फार प्रयत्न केला होता बाजूला करण्याचा, पण काहीच उपयोग झाला नाही. मला फार दुखावले. तसेच जसे आता मी फार रडले होते, पण कोणाला सांगितले नाही. काही दिवसांनी हे विसरूनच गेले, पण माझ्या मनाने ते खोल कुठेतरी जपून ठेवले. आणि तसेच काहीतरी पुन्हा घडते हे दिसले की मन शरीरावर ताबा घेते व रिॲक्ट करते. तेजूच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूचे पूर वाहत होते. तिचे कान व मस्तक गरम झाले होते. तिचा चेहरा लाल झाला होता. तिने दोन्ही हात कानावर डोक्यावर ठेवले. असे का घडले माझ्या बाबतीत? हाच विचार करत ती करू लागली. मी कुठे होते तेव्हा? माझ्या घरचे कुठे होते? कोणाला काहीच कसे कळले नाही. तिची आता डोके फुटायची वेळ आली. त्या क्षणी सर्व काही थांबले आहे असेच तिला वाटू लागले. कितीतरी वेळा फक्त रडत होती. कितीतरी वेळे तेजू फक्त रडत होती. काही क्षण तिच्या डोक्यात असंख्य विचाराचे काहूर उठायचे, तर काही क्षण सर्व विचार थांबून मन सुन्न व्हायचे. तिने तिचे दोन्ही हात आपल्या कानावर ठेवले व डोळे गच्च मिटून घेतले. हे सर्व एक वाईट स्वप्न असावे, फक्त असे तिला वाटू लागले. पण ती जितक्या वेळा खात्री करायचा प्रयत्न करायची की हे सत्य की स्वप्न, तितकेच ती आठवण जास्त स्पष्ट होऊ लागली. काही वेळेस असाच गेला. दिया चहा घेऊन वर आली. खोलीचा दरवाजा फक्त लोटलेला होता. दियाने दार ठोठावले, पण आतून काही प्रतिसाद आला नाही. ती आत डोकावत पुढे गेली. तेजू जणू उद्ध्वस्त होऊन गेल्यासारखी सुजलेल्या डोळ्यांनी शून्यातून पाहत बसली होती. दिया तिची अवस्था बघून घाबरून गेली. वहिनी, काय झाले तुला? अजूनही बरे वाटत नाही का? तेजू काहीच बोलेना. दियाला वाटले दादाला कळवावे. तिने तेजूचा फोन घेतला तर त्यावर नितेशचे 4 मिस कॉल आले होते. तिने नितेशला फोन लावला. इतक्यात तेजूने तिच्या हातून फोन घेतला व म्हणाली, दिया, यांना काही सांगू नको प्लीज. पण अगं वहिनी, मी ठीक आहे, तू चहा घे असे सांगून दिया खाली गेली व आईला बोलून आणले. सासूबाईंना आता फारच काळजी वाटू लागली. त्यांनी तेजूला विचारले, बाळा, काय झाले तुला? काय त्रास होतोय? तेजू फक्त रडत होती. तिच्या डोळ्यातील पाणी उष्ण लाव्यासारखे प्रमाणे तप्त होऊन उफाळून वाहत होते. तिच्या मनाची अवस्था कोणाला सांगूनही कळणार नव्हती. वरून शांत दिसणाऱ्या कोमल मनामध्ये मात्र अचानक ज्वालामुखी पेटला होता आणि त्याची आतल्या आत होणारी खतखत तेजूचा जीव चाळीत होती. एका क्षणात जणू सर्व काही संपले होते. तिच्यासाठी पुढे काय करू आता, हा एकच प्रश्न तिच्या मनात गिरट्या घालू लागला. तेजू बराच वेळ बसली, मग खूप विचार करून म्हणाली, आई, मी काही दिवस माहेरी जाऊन. सासूबाई म्हणाल्या, अगं, परवानगी काय मागतेस? तब्येत बरी नसताना आपण आपल्या आईजवळ हवी असे वाटणारच. मी नितेशला सांगते तुला सोडून यायला. नको आई, मी जाईन.
त्यांना उगीच टेन्शन येईल असे म्हणून ती एकटीच उठून गाडी काढून माहेरी निघून गेली. इकडे ऑफिसमध्ये नितेश काळजीत होता. तेजू फोन घेत नव्हती. त्याला आधी वाटले की तिला झोप लागली असेल, पण संध्याकाळनंतरही फोन उचलत नाही म्हणून त्याला चिंता लागली राहिली. इतक्यात दियाचा फोन आलाच. तिने त्याला घरी घडलेला सर्व प्रकार सांगितला. आता मात्र तो घाबरला. इतके समजावूनही इतका त्रास करून घेते स्वतःला, आणि अशी कशी माहेरी गेली मला न सांगता. त्याने पुन्हा पुन्हा तिला कॉल केला, पण तिने त्याची कॉल घेतलेच नाही. तेजू माहेरी आली. आईला पाहतल्याबरोबर आईच्या गळ्यात पडून रडावे व मनमोकळे करावे असे तिला वाटले. पण तिने विचार केला की आईला हा धक्का सहन होणार नाही. तिला अचानक आलेली पाहून आईने विचारले. ती खोटेच म्हणाली, जरा तब्येत बरी नाही, पिरियड्सचा थोडा त्रास होतोय, पण ट्रीटमेंट चालू आहे. तिची आई म्हणाली, ठीक आहे, हे घर सुद्धा तुझेच आहे बेटा. पण नितेश, आईचे बोलणे पुरे व्हायच्या आतच तेजू आत जाऊन पडली. इकडे नितेश घरी आला तसा त्याच्या आईने काळजीने त्याला सर्व काही सांगितले. त्यांनाही आश्चर्य वाटायचं. बाकी राहिलं नाही, तू तिच्या माहेरी जाऊन बघायचं होतं ना. त्या म्हणाल्या, अगं बाई, बरं दिसतं का? बघू, उद्या कॉल करेन. नितेश आता निघाला जेवायला. जेवायची इच्छा नाही हे आईनेही ओळखले होतेच. नितेश खोलीत आला. समोरच दोघांच्या लग्नातला फोटो होता. त्यावर हात फिरवून म्हणाला, तेजू, जायचं नव्हतं तुझ्या जाण्याने. मीच तुला कम्फर्टेबल करायला कुठेतरी कमी पडलो असे वाटत आहे मला. तुझ्या प्रेमाला तू मला पात्र समजत नाहीयेस. असे तर नाही ना की माझे प्रेम तुझ्यापर्यंत पोहोचलेच नाही. प्रेमाची व्याख्या फक्त शरीर संबंधावरच येऊन थांबत नाही ना ग. प्रेम तर त्याच्या कितीतरी पुढे जाऊन आत्म्याशी मिलन असते. एक मोठा सुरका सोडत तो म्हणाला, असो, माझे हेच प्रेम तुला यातून बाहेर काढेल. खरे काय, नितेशला कुठे माहिती आहे. त्याला शारीरिक फक्त तिचा त्रास आणि असहाय्यता दिसत होती. लहानपणी झालेले अत्याचार आणि त्याच्या आत तिच्या आयुष्य भरवत असलेल्या परिणाम त्याला अजूनही कळलाच नव्हता. तेजू, आपण पुढे काय करणार आहोत काहीच माहिती नव्हते. यातून बाहेर कसे पडायचे हेही कळत नव्हते. तिला स्वतःबद्दल गृह, करुणा, राग, अपराधीपणाची भावना सर्व दाटून येत होते. तिच्या एकटीची घुसमट होत होती. तिच्या मनात घुसमणारा हा निखारा कोणाला दिसत तेही नव्हता. तिला हे सारे कोणाला तरी सांगायचे होते. दुसऱ्या दिवशी नितेशनं राहून तेजूच्या आईला फोन केला व विचारले, तेजू कशी आहे? त्या म्हणाल्या, तिला आता बरे आहे, झोपली आहे, उठली की सांगते फोन करायला. नितेश ते रात्रभर तिच्या फोनची वाट पाहिली. अनेक मेसेजेस केले, पण तिचा काहीच रिप्लाय नाही. तेजूला हॉस्पिटलमधून कॉल आला, तुमची सोनोग्राफी व इतर रिपोर्ट्स रेडी आहेत. तेजू आईला सांगून रिपोर्ट्स आणायला गेली व येताना डॉक्टर कामाक्षींना दाखवून येत म्हणाली. डॉक्टर कामाक्षीने रिपोर्ट्स पाहिले व म्हणाल्या, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, काळजी करायची काही कारण नाही. स्तब्ध बसलेली तेजूने टेबलवर डोळे टोकून, रिपोर्ट्स तर नॉर्मलच येतील न डॉक्टर, मनाचीही सोनोग्राफी करता येते का? हो, यांत्रिकीपणे शून्यात पाहत ती म्हणाली, करता आली असती तर कळाले असते. माझ्या मनावर झालेले आघात असे सपासप गेलेले खोलवर वार जे आताच घडून गेले. अजंत्यापणी घेतला गेलेला फायदा, एक अशी विकृती जी शरीरासोबत माझे मनही कुरतडून गेली. जी वेदना आयुष्याच्या त्या गोड वळणावर सुखद वाटते, तीच वेदना मला नको त्या कोड्या वयात दिली गेली. नितेशने मिठीत घेतल्यावर त्याच्या प्रेमाचा मधुर स्पर्श मला आताही सुखवण्याऐवजी बोचत राहतो. खुदका आवरत ती बोलली, माझ्या बाबतीत मुळातच सर्व चुकीचे घडले आहे. रडता रडता तिने डॉक्टर कामाक्षीला सगळे सांगितले.
त्याचे मनही सुन्न झाले. त्या म्हणाल्या, तुला होणाऱ्या त्रासामागे काहीतरी मानसिक परिस्थिती असावी असे मला वाटत होते, पण ती इतक्या भयंकर असेल अशी कल्पनाही नाही करू शकत. पण आता तुला सावरायला हवे तेजू. लहानपणी तुझ्या कोवळ्या मनावर जे घाव झाले ते तुझ्या घरच्यांच्या व पतीच्या प्रेमाने भरून येतील. हे इतकं सोपं नाही आहे हे मला माहिती आहे, पण तू प्रयत्न केलास तर नक्की अशक्य नाही. तुझ्या समोर तुझं अख्खे आयुष्य आहे. तू असंच रडत घालवणार का? अजून तुमचं वैवाहिक आयुष्य सुरूही झाले नाही. एकदा का ते सुरू झाले की बघा आयुष्य किती गोड आहे. एक वाईट स्वप्न समजून हे घटना मनातून काढून टाक. तू नितेश सोबत असताना फक्त त्याचाच विचार कर. त्यांनी गोळ्या लिहून दिल्या. तेजू घरी आली. डॉक्टर कामाक्षीशी बोलून मन हलके झाले होते. तिने आईला सांगितले की सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, काळजी करू नको. नितेशचा फोन आणि मेसेजेस चालू होते, पण तिला त्याच्याशी बोलायची किंवा त्याच्या समोर जायची हिंमत होत नव्हती. तिने पूर्णपणे मन शांत ठेवायचा निश्चय केला. त्यासाठी मेडिटेशन करू लागली. खूप धीराने स्वतः सावरू लागली. खरे तर हे एवढे सोपे नव्हते. तिच्या मनाची विचित्र अवस्था फक्त तिलाच कळत होती. इकडे नितेश मात्र काळजीत होता. तो फक्त तिच्या आईला फोन करून चौकशी करायचा. त्याला कळत नव्हते की तेजू अशी का वागते. तेजूला माहेरी जाऊन आता 3 दिवस झाले होते. नितेशची आई ही काळजीत होती. गेल्या काही दिवसापासून तिने पाहिले होते की नव्या जोडप्याच्या चेहऱ्यावर असणारे हसू, डोळ्यात दिसणारी अनामिक चमक हे काही ह्या दोघांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते. नितेश तरी हसून खेळून सर्व नॉर्मल असल्यासारखा वागायचा, पण त्यात खरेपणा नाही हे त्याच्या आईने ओळखलं होतं. आणि आता ह्या प्रसंगानंतर तरी ती फार काळजीत होती. आज रविवार, नितेशला सुट्टी होती. त्याला घरात राहावे ना. तिच्या फोटो पाहत तो बोलत होता, वेडी तेजू, जी स्वतःच्या प्रेमाचा खडखडारा वाहणारा झरा आहे, ती स्वतःच व्याकुळ होऊन प्रेमाला आसुसलेली राहून कशी चाललेली वेडाबाई. दूर जाऊन हे प्रश्न सुटणार नाही ग, म्हणूनच मी येतोय तुझ्याकडे. तो उठला व तेजूच्या माहेरी जाऊन पोहोचला. नितेश आणि तेजू चे मिलन पूर्ण होण्यासाठी त्यांना फार कठीण मानसिक अवस्थेतून जावे लागणार आहे. तेजूला यातून बाहेर काढण्यासाठी नितेश काय करेल हे पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.